मग मासाहेबांनी काय केलं, हे दोन दगड एकत्र केले. हा प्रणय नावाचा दगड एकत्र केला, हा तन्वी नावाचा दगड एकत्र केला. या दोन दगडांच्या मध्ये अभिमान आणि स्वाभिमान नावाचं मिश्रण बनलं. हे दोन दगड एकजीव झाले. हे दोन दगड एकत्र झाले, एकजीव झाले. ज्यावेळी हे दोन दगड एकत्र झाले ना, त्यावेळी परकीय आक्रमक आले, यांना धक्का देण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु हे हल्ले नाही, हे हल्ले नाही. का? आता हे एकटे नव्हते, आता ह्यांना स्वाभिमान आणि अभिमान नावाची गोष्ट यांना सांगत होती. मग असा प्रणय नावाचा दगड एकत्र आला. तन्वी नावाची ही जागा पाहिली. त्यानंतर त्यांनी या जागेला नाव दिलं गन्स ऑफ पाचाड. याला नाचनटेपाची गुहा असं सुद्धा म्हणतात. ही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. जणू काही दोन डोळे उघडून एखादा वाघ सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. तुम्ही आपले रायगड, आपले महाराष्ट्र आयोजित या श्रीमत रायगड या अभ्यास मोहिमेवर, दर्शन मोहिमेसाठी आलेल्या सर्व शिवभक्तांचे, सर्व इतिहासप्रेमींचे मी सहर्षपणे स्वागत करतो. आणि या मोहिमेसाठी आज आपल्यासाठी एक खास व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, ज्यांचं या श्रीमत रायगडबद्दल एक परिपूर्ण अभ्यास आहे, जे एक चांगले शिवव्याख्याते आणि स्वतः भारतीय नेव्हीमध्ये सुद्धा कार्यरत आहे, असं त्यांचा परिचय आहे. ते वर्षभर या श्रीमत रायगडावर त्यांचे वर्षभर वाऱ्या असतात आणि वर्षभर त्यांचे सर्व शेड्यूल असतात. तर त्यांनी आपल्याला या आजचा दिवस त्यांनी आपला दिलेला आहे, संपूर्ण दिवस. तर आपण सुद्धा ते जे काही माहिती सांगतील, या किल्ल्याबद्दल माहिती सांगतील, आपल्या राजधानीबद्दल जे काही माहिती सांगणार आहे ते सर्वांनी ऐकायचे, आपला इतिहास जाणून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण आपण आता दिवस त्यांना दिला आहे, तर आपली पण काहीतरी जबाबदारी बनते की आपण ते जो काही आपल्या महाराजांचा या श्रीमत रायगडाचा जे काही इतिहास सांगणार आहेत ते सर्व तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यायचे. मी आता थेट डायरेक्ट मोहनदाना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा थोडक्यात आता आपल्या सर्व या शिवभक्तांना थोडक्यात माहिती सांगायची. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. एक म्हणलं जातं, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीचो दात ही जात मराठी. मराठ्यांचा आवाज सुद्धा त्या लंकारीचा अफाट असावा. त्याच्यामुळे जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. झोप उडाली पाहिजे. जय शिवराय. जय शिवराय. झोप उडाली पाहिजे. जय शिवराय. जय शिवराय. जुलै 2025 फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे वर्ल्ड हेरिटेज साईटच्या त्या कमिटीची मीटिंग बसली. त्या कमिटीमध्ये एक प्रस्ताव ठेवला गेला. त्या प्रस्तावामध्ये किंवा त्या प्रस्तावानुसार मराठा मिलिटरी लँडस्केप या टायटलखाली, या शीर्षकाखाली, या महाराष्ट्रातले 11 आणि तमिळनाडूमधला 1 असे एकंदर 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा स्थळ या शीर्षकाखाली सामील करण्यात यावे. त्यावेळी एकूण 20 देश उपस्थित होते. 2 देशांनी भारताच्या प्रस्तावाला नकार दिला. त्याचा अर्थातच एक होता टर्की, तुर्कस्तान, आणखीन एक होता. त्याच्यानंतर 18 देशांनी भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु मंजुरी दिल्यानंतर देत असताना ग्रीस नावाचा एक देश आहे, ऐकलंय कोणी? ग्रीस नावाचा देश ऐकलंय? ग्रीस नावाचा एक देश आहे. त्या ग्रीस नावाच्या देशाचं, त्या प्रतिनिधीचं म्हणणं असं होतं, आणि ते म्हणणं आज तुम्हा रायगड प्रेमींसाठी, रायगडकरांसाठी एक गौरवाची बाब आहे. त्या ग्रीसच्या प्रतिनिधींनी सांगितलं, हे 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील झाले पाहिजेत, कारण या किल्ल्यांच्या माथ्यावर किंवा या किल्ल्यांवर जे राज्य निर्माण झालं, त्या राज्याचं नाव होतं स्वराज्य. स्वराज्य इज नॉट ओनली एम्पायर. स्वराज्य फक्त एक राज्य नव्हतं, एक राजसत्ता नव्हती. स्वराज्य इज अ फिलॉसॉफी. काय म्हणतात?
स्वराज्य ही एक विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरित केलं आणि मग 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा जर ध्येय काय होतं ते होतं भारताचं स्वातंत्र्य. आणि या स्वराज्य या मंत्रामुळे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वातंत्र्य. कोणाचं म्हणणं? ग्रीसचं म्हणणं. आणि मग हे स्वराज्य जे निर्माण झालं ना, या स्वराज्याचं एखादं स्थान निर्माण केल्यानंतर ते देवाचं अधिष्ठान लागतं आणि या स्वराज्याचं अधिष्ठान जे मांडलं ते या श्रीमंत मराठ्यांची तिसरी राजधानी गाड्यांनो जिंजी, जिल्हा अनंतपूर, तामिळनाडूमध्ये. इथून हजारो किलोमीटर दूर कोणाची राजधानी? मराठ्यांची. आपली. कोणाची राजधानी? आपली. ज्या राज्याची सुरुवात या रायगडावरून झाली ना, त्याची तिसरी राजधानी जिंजी. आणि तो सुद्धा किल्ला या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये गेला. मग जर हे किल्ले जर वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये जर द्यायचे असतील तर या किल्ल्यांवर कम्युनिकेशन कसं चालायचं याचं त्यांना एक्सप्लेनेशन पाहिजे होतं, याचं त्यांना स्पष्टीकरण पाहिजे होतं. आणि हे स्पष्टीकरण द्यायला 450 वर्षापूर्वी बांधलेल्या शिवरायांच्या किल्ल्यांवर संदेशवहन कसं चालायचं याचं स्पष्टीकरण द्यायला 2025 साली 2 दिवस लागतात. किती? हे यश किल्ले जपणाऱ्या तुमच्या आमच्या बापजाद्यांचं. आपण त्या रक्ताचे वारसदार. त्याच्यामुळे आज तुम्ही मला साथ द्या. आज बरंच काही जाताना घेऊन जाणार आहोत. अनेक गोष्टींवरचा पडदा उठणार आहे. द्याल साथ? द्याल साथ? द्याल साथ? द्याल साथ? द्याल साथ? तर मित्रांनो, आता आपण पोहोचले होते रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघबिळापाशी आणि या वाघबिळाबद्दल आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आता जिथे आपण आलो आहोत ना, या जागेला वाघबीळ असं म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? खरं तर वाघ आणि श्रीमंत श्री रायगड याचा काही संबंध असावा का असा प्रश्न कलिकाळाच्या पटलावर आजही जसाच्या तसा आहे. कदाचित हो, काहीतरी संबंध असावा. या जागेला म्हणतात वाघबीळ. रायगडाच्या दक्षिणेच्या बाजूला एक दरवाजा आहे. त्या दरवाजाचं नाव आहे वाघ दरवाजा. वर एक सदर आहे, वाघदऱ्याची सदर. वाघोली खिंडीच्या पुढे एक डोंगर आहे, तो त्याला म्हणतात वाघदऱ्याचा डोंगर. खाली एक गाव आहे वाघोली. वर 12 टाक्यांच्या समूहावर एक दगडाचं मुख कोरलेलं आहे, त्याला म्हणतात व्याघ्रमुख. रोपवेच्या अप्पर पॉइंटच्या खाली एक छोटीशी गुहा आहे, तिला म्हणतात वाघ जबडा. खर तर वाघ आणि रायगड यांचा काहीतरी संबंध असावा असं वाटतं. कदाचित ज्याचं काळीज वाघाचा असेल तोच या श्रीमंत श्री रायगडावर राज्य करू शकतो, तोच या रायगडाचा स्वामी होऊ शकतो, धनी होऊ शकतो, मालक होऊ शकतो. आणि शिवरायांच्या अगोदर या रायरीवर राज्य करणाऱ्या चंद्रराव मोऱ्यांचं काळीज सुद्धा वाघाचंच होतं. आणि चंद्रराव मोऱ्यांचा निपात करणाऱ्या माझ्या शिवप्रभूंचं काळीज सुद्धा वाघाचंच होतं. शिवकाळात आणि शंभू काळात कदाचित इथे 12 महिने 24 तास पहारा असावा अशी शक्यता आहे. हे नैसर्गिकरित्या तयार झालेले हे भुयार आहे. अशी नैसर्गिकरित्या 3 तोंड असलेली जगामध्ये 2च भुयार आहेत किंवा 2च गुहा आहेत. युरोप खंडामध्ये आहे, तिला म्हणतात गन्स ऑफ नेव्हरॉन्स. त्याच्यावर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुद्धा आलेले आहेत. मग ज्यावेळी हे युरोपियन लोक, इंग्रज लोक रायगडावर आले त्यावेळी त्यांनी ही गोष्ट बघितली, ही जागा पाहिली. त्यानंतर त्यांनी या जागेला नाव दिलं गन्स ऑफ पाचाड. याला नाचनटेपाची गुहा असं सुद्धा म्हणतात. ही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. जणू काही 2 डोळे उघडून एखादा वाघ समोर आलेल्या शत्रूवर सतत लक्ष ठेवत असावा अशी याची रचना आहे. या वाघबिळातून जर आपण खाली बघितलं तर तो दिसतो जिजाऊ मासाहेबांचा कोट. दिसला? ही जी भिंत दिसते तो जिजाऊ मासाहेबांचा कोट. मध्ये जो आंब्याचा झाड दिसतो त्याच्या बाजूला जी जोत आहे त्या जोतेवर दिनांक 17 जून 1674 या दिवशी जिजाऊ मासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. त्या पाचाड कोट्याच्या मागे जो सपाट भाग दिसतोय, सपाट माळ दिसतो, त्या माळाला म्हणतात घोडधावेचा माळ. त्या माळाच्या खाली एक नदी आहे. ती नदी इथून पुढे उगम पावते आणि
त्या खाली एक गाव आहे गांधारपाले, त्या गांधारपाल्याजवळ सावित्री नदीला जाऊन मिळते. पश्चिमेच्या बाजूला असलेली गांधारी नदी, पूर्वेच्या बाजूला असलेली काळ नदी, काळ आणि गांधारी या दोन नद्यांनी मगरमिठीमध्ये घेतलेला डोंगर म्हणजे हा नंदादीपाचा डोंगर, जम्बूद्वीपाचा डोंगर म्हणजे रायरी. पलीकडे असलेला जी नदी आहे ती नदीचं नाव आहे गांधारी नदी. त्याच्या अगोदरचा जो माळ सांगितला घोडधावेचा माळ, इथून बरोबर समोर जर गेलं तर एक बंदर लागतं, डोमेस्टिक बंदर. त्या बंदराचं नाव आहे गोरेगाव. काय? अरबस्थानातून आलेले किंवा तुर्कस्तानातून आलेले उत्तम उत्तम घोडे तिथे यायचे, तिथून घोड्यांचा व्यापार चालायचा, म्हणून त्या गावाचं नाव होतं घोडेगाव. बोली भाषेमध्ये बोलता बोलता आमचं काय केलं आम्ही? गोरेगाव. जसं नागोठणे हे मोठं, हे सुद्धा डोमेस्टिक बंदर होतं. नागोठणेची खाडी पुढे मिळते, त्याच्या उजव्या बाजूला उजव्या हाताला आहे बंदर. ते कोणतं शहर आहे? नागोठणेची खाडी ही कुंडलिका नदी, अंबा नदीच्या उजव्या बाजूला जी धरणकरची खाडी आहे, उजव्या बाजूला एक डोंगरावर एक किल्ला आहे, तो कोणता? सांगशी रोणागिरी. शेवटी इकडे जिथे नदी समुद्राला मिळते तिथे पुरण नदी. त्याच्यानंतर जर अलीकडे आलो, ही कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्याच्या उजव्या हाताला एक बंदर आहे, ते म्हणजे चौल. चिमूर, चेऊल, चंपावती, चंपस्थान म्हणजे आमचं चौल. अशी ही बंदर होती. त्यातलाच एक बंदर होता आपला हा घोडेगाव किंवा गोरेगाव. अरबस्थानातून आलेले घोडे तिथे उतरले जायचे. त्या घोडेगाव बंदराच्या वरच्या बाजूला डोंगरावर एक गाव आहे, गावाचं नाव आहे घोडेखूप. तिथे एक ट्रॅक आहे, रेसिंग ट्रॅक जसा आपण म्हणावा तसा. तिथे घोडे चेक केले जायचे, तपासले जायचे. उत्तम उत्तम घोडे मराठ्यांच्या बागेत यायचे आणि जर त्या घोड्यांना तोच असेल किंवा कमी प्रतीचे असतील, या घाटमात्यांनी वर जायचे आणि ते विकले जायचे. सतत 10,000 घोड्यांची बागा, 10,000 घोडेस्वार त्या घोडधावेच्या माळेवर तैनात असायचे. कारण ती जी मागे गांधारी नदी आहे, त्या गांधारी नदीमध्ये सतत असे डोह पाण्याचे आहेत, ज्याच्यामध्ये बारमाही पाणी असायचं आणि घोड्यांना पाणी लागतं. बारमाही पाणी असायचं, पाण्याची घोड्यांची सोय त्या नदीमध्ये व्हायची. त्या नदीचं नाव आहे गांधारी. काय? गांधारी कोणत्या धर्मग्रंथात आपल्याला मिळते? महाभारत. कोणाची? कोण? पत्नी आणि कौरवांची कौरवांची आई. बरोबर. ती कुठल्या देशाची राजकन्या? कुठल्या देशाची राजकन्या? कुठल्या देशाची राजकन्या होती? गांधार देशाची राजकन्या. गांधार म्हणजे आताच कंदहार, विमान हायजॅक प्रकरण, अझर मसूद, हे सगळं. म्हणजे त्यावेळी आमची सोयरी एवढ्या लांब सुद्धा व्हायची. त्यावेळी सुद्धा इथे कदाचित मुली भेटत नसायच्या, पण त्यावेळी ते राजे होते म्हणून राजाची सोयरी ही राजा सत्तेशीच व्हायची, म्हणून ते एवढ्या लांब जायचे. त्या गांधारीचं आणि या नदीचा काहीतरी संबंध, कुठेतरी नातं असावं, नाहीतर त्या गांधारीचं नाव या गांधारी नदीला देण्यात आलं नसतं. काहीतरी संबंध असावा. ही गांधारी नदी आणि व पुढे जो गाव आहे तो गांधारपाले, दोघांमध्ये सुद्धा तुम्हाला गांधार हा शब्द दिसतो. हा पाचारचा कोट आहे. या पाचारच्या कोटावर 2 बुरुज आहेत समोर आतमध्ये गेल्याच्या नंतर. त्याच्या उजव्या बुरुजावर 1975 साली आदरणीय शिवचरित्रकार पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, पोलीस अधिकारी अरविंद इनामदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील व्यंकटेश संगोई, बालकृष्ण आपला तात्या जगन्नाथ तात्यासाहेब चव्हाण, अशी मंडळी रायगड बघायला आली. आणि या मोठ्या मोठ्या मंडळींना रायगड दाखवण्याचं काम आदरणीय बाबासाहेब करत होते. त्याच वेळी त्या पाचारच्या उजव्या बुरुजावर एक शिलालेख मिळाला होता. शिला म्हणजे दगड, लेख म्हणजे दगडावर केलेलं कोरीव काम. शिलालेख असा होता, समजा आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव रायगड नसतं तर त्याचं नाव इस्लामगड असतं. काय? इस्लामगड असं तो उच्चारतात.
त्रास होतो. मुक्काम काय, मुक्काम पोस्ट शिवू असेल, तालुका पेण, जिल्हा इस्लामगड. त्रास होतो ना, कुठेतरी वाटे नाही का? मी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या माझ्या शिवप्रभूंच्या नावाने वसलेला हा रायगड, आणि त्याचा आता काय व्हावं? औरंगजेबाला वाटत होतं या रायगडाचं नामांतर काय करावं, इस्लामगड. तसा पर्शियन भाषेतला एक शिलालेख त्याने त्या पाचाडकोटाच्या उजव्या बुरुजावर ठेवला होता. सध्या तो शिलालेख ठाण्याला एक संग्रहालयामध्ये जसंच्या तसा आहे. पर्शियन भाषेतला होता. पर्शियन भाषेत त्याच्यावर मजकूर होता. मी तुम्हाला तो शिलालेख सांगतो, परंतु तुम्ही तो शिलालेख लक्षात न ठेवता त्याचे 2च शब्द लक्षात ठेवायचे, 2 ते 3. निदान तुमच्या लक्षात येईल की औरंगजेब काय चीज होती ती. पर्शियन भाषेतला शिलालेख होता, बा अहदे शाह अलमगीर गाजी सिकंदर शाह हाजी अब्दुल रज़ाक दीजीदर उर्फे राहिरी बिना कर्द के शुद्ध इस्लामगढ़ मशहूरे अफाक जे मुआजिज करदम इस्तफसारे तारीख कलम बिगिरफ्ता फरजाने ताक बी गुत्प बहरे या तुझे हवातीश बको सदेन नबी वस्त रजाक. काय समजलं? काय नाही समजलं का? भाषा आपली नाही म्हणून समजलं नाही. बरोबर. आदेश आहे अलमगीर गाजी, त्याच्यामध्ये 2 शब्द लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा सांगतो, बा अहदेश आहे अलमगीर गाजी सिकंदर शाह हाजी अब्दुल रज़ाक दीजीदर उर्फे राहिरी. काय शब्द आला? म्हणजेच राहिरी बिना कर्द के शुद्ध इस्लामगढ़ मशहूरे. काय मशहूर होणार आता? राहिरी या नावाने गणला जाणारा हा किल्ला आता आम्ही घेतलाय औरंगजेबाने. आता याच्या पुढे हा किल्ला इतिहासामध्ये इस्लामगड म्हणून गणला जाईल असं त्याला वाटत होतं औरंगजेबाला. बरं झालं तो शिलालेख आमच्या काही इतिहास सर्व धर्म समूहावाल्या इतिहास अभ्यासकांना मिळाला नाही, म्हणून सध्या तरी आमचा जिल्हा सध्या तरी आहे आणि ठेवण्याचं काम आपलं आहे. त्या पाचरच्या कोटावर आमची नव्हती. याच पाचाड कोटामध्ये उजव्या बाजूला एक पायऱ्यांची विहीर आहे. ती जो रायगडावरच्या श्रीमद रायगडावर श्री जगदीश्वराच्या मंदिराच्या दक्षिण तटावर असलेला जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये वापी हा शब्द आढळतो. वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर. ही पायऱ्यांची विहीर पाचाड कोटाच्या उजव्या बाजूला जिजाऊ मासाहेबांसाठी शिवरायांनी बांधली आहे. अखंड जगाच्या इतिहासामध्ये आपल्या प्रियसीसाठी, प्रियतमेसाठी, सखेसाठी, बायकोसाठी, लफड्यासाठी महाल, राजवाडे, वाडे बांधणारे, गड्या बांधणारे अनेक राजे महाराजे मिळते, परंतु अखंड जगात आईसाठी वाडा, महाल बांधणारा एकमेव राजा म्हणजेच कोणासाठी? आईसाठी. पाचाडच्या कोटी एक विहीर बांधली, तिला वापी असं म्हणतात. वापी म्हणजे पायऱ्यांची विहीर. 1651 दुर्गेश्वर श्रीमद रायगड पाडला, मुघलांकडे गेला. 25 मार्च 1649 वेढा पडला आणि 5 नोव्हेंबर 1649 रायगड गेला. 1690 ते 1692 या रायगडाचा अधिकारी अब्दुल रज़ाक लारी नावाचा औरंगजेबाचा अधिकारी होता. एक सुभेदार होता अब्दुल रज़ाक लारी. त्याच्याबरोबर एक इतिहासकार होता, त्याचं नाव होतं मोहम्मद हशम खाफिकान. त्या खाफिकानाने मुंतखब उल लुबाब नावाचा ग्रंथ लिहिला, पर्शियन भाषेमध्ये होता. त्याला तारिके खाफिकान असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट लिहिली जी तुमच्या आमच्यासाठी, अखंड मराठी माणसांसाठी, मावळ मातीसाठी ही गौरवाची आहे. त्याच्यामध्ये तो लिहितो, शिवाजीने आईसाठी, तो शिवाजी म्हणतो हा, माझे शब्द नाही, रायगडच्या पायथ्याशी एक विहीर बांधली, त्याच्या एका कोपऱ्यामध्ये वाडा बांधला, त्याच्या एका कोपऱ्यामध्ये पाण्यासाठी विहीर बांधली. आजूबाजूच्या गावांमध्ये ज्यावेळी पाण्याचं दुर्भिक्ष तयार होतं, टंचाई निर्माण होते, त्यावेळी आजूबाजूच्या गावातील व्यापाऱ्यांच्या बायका, स्त्रिया, महिला पाणी भरण्यासाठी शिवाजीच्या आईच्या त्या विहिरीवर जात. त्यावेळी हा राजा त्या विहिरीवर तिथे बसलेला असे. त्या विहिरीला लोडबाव म्हणतात किंवा तक्क्याची विहीर म्हणतात. तिथे दगडाचे लोड तयार केलेला आहे आणि एक फरशी आहे ती प्लेन केलेली. तर हा राजा त्या विहिरीच्या काठावर बसत असे. त्या महिलांबरोबर असलेल्या छोट्या मुलांना हा फळे खायला देत असे.
आणि ज्या महिला पाणी भरण्यासाठी येतात, ज्या स्त्रिया पाणी भरण्यासाठी येतात, त्या स्त्रियांबरोबर हा राजा अंडेव नाही का. पुढचे त्याचं वाक्य शत्रूंनी लिहिलेली नोंद आहे आपल्या राजाची. शत्रूंनी त्याच्यामुळं शिवराय मेल्याच्या नंतर त्यांनी ती केलेली नोंद आहे, ही त्याला कुणीतरी सांगितली, ती त्यांनी नोंद केलेली आहे. तो म्हणतो हा फळे खायला देतो आणि हा राजा पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांबरोबर, स्त्रियांबरोबर जसं काय आपण आपल्या बहिणी बरोबर बोलतो, आई बरोबर बोलतो ना, तसा हा त्यांच्या बरोबर वार्तालाप करतो, तसं त्यांच्या बरोबर बोलतो. किती महान राजा आहे हा, मी नाही सांगत. कोण म्हणतोय? पाकिस्तान म्हणतोय, शत्रू म्हणतोय राजाबद्दल. एखाद्या शत्रूच्या राजाबद्दल इतके काढलेले गौरवकार जगात क्वचित आहेत. त्याच्यामुळं नाहीये. बरं, शिवरायांच्या सैनिकांनी स्त्रियांवर केलेला 1674 शिवरायांचा राजाभिषेक तो झाला माझ्या दुर्गेश्वर श्रीमंत श्री रायगडावर. राजाभिषेकाच्या नंतर जवळपास 12 दिवसांनी ज्या माऊलींनी ज्या महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले ना, घडवले ना, त्या माऊलींनी शेवटचा श्वास माझ्या पाचाडामध्ये घेतला. तालुका महाड, जिल्हा रायगड. 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा या दिवशी शिवरायांनी शेवटचा श्वास घेतला माझ्या रायगडावर, जिल्हा रायगड. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं म्हणत हातातली अक्षता उडवून आपल्या मैत्रासाठी, आपल्या दोस्तीसाठी तो कोंडाणा सिंहगड यायला गेला. ते सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची समाधी उमरटला, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. गोविंद परमानंद नेवासकर शिवचरित्राचा मोठा पुरावा म्हणून ज्या ग्रंथाकडे बघितला जातो, शिवभारत ग्रंथ या नेवासकरांनी लिहिला. त्या शिवभारतकाराची समाधी म्हणजे कवींद्र गोविंद परमानंद नेवासकरांची समाधी आमच्या पोलादपूर मध्ये आहे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. पुरंदराचा धुरंधर म्हणून ज्याला संबोधलं जातं, मुरार बाजी देशपांडे यांचं गाव या इथे किंजळोली म्हणून आहे, मूळ गाव, तालुका महाड, जिल्हा रायगड. समुद्रावरचा शिवाजी म्हणून ज्यांना आपण म्हणतो, असं सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आमच्या कुलाब्याला, आमच्या अलिबागला, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. मानवीय चरित्र तत्वाशी संवाद साधणारा ग्रंथ लिहिणारे आमचे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, आमच्या रोह्यात ते, तालुका रोहा, जिल्हा. अनेक तरुणांना, अनेक कुटुंबांना सद्मार्गाला लावणारे आणि श्री संप्रदायाची स्थापना करून श्रींच्या बैठकी घेणारे आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी आमच्या रेवदंड्याचे, जिल्हा. याच्यापेक्षा जर जगायला तुम्हाला कोणती जर प्रेरणा पाहिजे असेल रायगड मध्ये जन्म घेऊन, तर आजच गेलेले, मी नाही म्हणत, हे संदर्भ सांगते. चुकत असेल तर सांगा. काय पाहिजे रायगड मध्ये हो अजून? सह्याद्री रायगड मध्ये, समुद्र रायगड मध्ये, सह्याद्री आणि यांची समुद्र यांची मोड बांधून स्वराज्य स्थापन करणारा किल्ला रायगड. काय पाहिजे अजून रायगडकरांना? का तरी पण आमची पोरं त्यातून प्रेरणा घेत नाही. आमची पोरं म्हणतात अगर तू मुझको नहीं तो बर नाही. रायगड मध्ये उडून जर कोणत्या शेमड्यासाठी जर तू मरत असेल, तू ती कोण असेल त्याच्यासाठी मर. मी तुम्हाला आता प्रेम सांगणार आहे शिवरायांचं. शिवरायांनी सुद्धा प्रेम केलंय, मी आता तेच सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मग असा हा रायगड, आणि मग या रायगडावर मला एक सांगा, शिवाजी जन्माला आले की घडले? जन्माला आले की घडले? घडले. जन्माला आले की घडले? तुम्ही उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. शिवाजी जन्माला आले की घडले? वेळ होतोय, पटकन काहीतरी एक सांगा. घडले, बरोबर. कोणी घडवले? कोणी घडवले? आताही आपण म्हणतो अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे. पण शहाजीराजे भोसल्यांचे शिवाजीराजे पुत्र आहे तो, परंतु आम्ही आग्रह करतो कोणाचा शिवा? जिजाऊंचा. कारण आईकडे पुढची पिढी घडवण्याची क्षमता, ती ताकद कोणाकडे असते? परमपिता परमेश्वराने गर्भाशयाचं दान आम्हाला नाही दिलं, कोणाला दिलंय? आईला दिलंय. हो का? नवनिर्मितीचं सामर्थ्य तिच्यात आहे. हिंदू धर्म संस्कृती ही एकमेव धर्म संस्कृती
ज्या धर्मसंस्कृतीमध्ये स्त्रियांना पूजलं जातं लक्ष्मीचं प्रतीक म्हणून, ज्ञानाचं प्रतीक म्हणून, एकमेव धर्मसंस्कृती किती महान आहे. जिजाऊ मासाहेबांनी पहिल्यांदा स्वराज्याची संकल्पना मांडली. 350 वर्षाचा पारतंत्र्य, 350 वर्षाचा अंधकार जिजाऊ मासाहेबांना वाटलं हे संपलं पाहिजे बस. परंतु महाराज मासाहेबांनी ओळखलं हे सगळं करण्यासाठी सगळ्यांना एकसंत करावं लागेल. सगळ्यांना एकसंत करावं लागेल. नाव सांग. प्रणय वारगे. प्रणय नावाचा असाच या सह्याद्रीमध्ये अनेक गडकोट होते, अनेक दगड होते, पण तो एकटा होता. हा प्रणय नावाचा दगड होता. स्वतःची जहागिरी सांभाळायचा, स्वतःला राजा मानायचा, परंतु जहागिरी छोटी होती. पाहिजे तसा अन्याय अत्याचार करायचा, परकीय आक्रमक यायचे, प्रणय नावाच्या दगडाला धडक द्यायचे. तो एकटा होता. तो हलायचा, मागे सरायचा, उद्ध्वस्त व्हायचा, लाचारी करायचा. नाव सांगता येईल. तन्वी नावाचा एक दगड होता. हा घाटावर होता. हा तन्वी नावाचा दगड कोकणात होता. तो सुद्धा स्वतःला मजबूत समजायचा, परंतु परकीय आक्रमक यायचे, तन्वी नावाच्या दगडाला धक्का मारते. तन्वी नावाचा दगड सुद्धा उद्ध्वस्त व्हायचा. जाऊ मासाहेबांनी ओळखलं हे रोखलं पाहिजे, हे रोखलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. मग मासाहेबांनी काय केलं, हे दोन दगड एकत्र केले. हा प्रणय नावाचा दगड एकत्र केला, हा तन्वी नावाचा दगड एकत्र केला. या दोन दगडांच्या मध्ये अभिमान आणि स्वाभिमान नावाचं मिश्रण बनलं. हे दोन दगड एकजीव झाले. हे दोन दगड एकत्र झाले, एकजीव झाले. ज्यावेळी हे दोन दगड एकत्र झाले ना, त्यावेळी परकीय आक्रमक आले, यांना धक्का देण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु हे हल्ले नाही. हे हल्ले नाही का? आता हे एकटे नव्हते. आता ह्यांना स्वाभिमान आणि अभिमान नावाची गोष्ट यांना सांगत होती. मग असाच प्रणय नावाचा दगड एकत्र आला, तन्वी नावाचा दगड एकत्र आला, असे एक एक दगड एकत्र आला आणि या सह्याद्रीमध्ये दगड निर्माण झाले. काय आम्हाला गरज आहे, आम्ही सगळे दगड आहोत. आम्हाला आता गरज आहे पुन्हा एकदा देव देश आणि धर्मासाठी एकत्र येऊन हे आम्हाला काय करायला लागतील. दगड होतो बस झाला. आता त्यासाठी आता पुन्हा जिजाऊ मासाहेब येणार. आपल्याला जिजाऊ मासाहेब बनावं लागेल. आपल्याला छत्रपती शहाजीराजे भोसले बनावं लागेल. हा विडा आपण उचलायला लागेल. का? आपण जगापेक्षा वेगळे आहोत. आता आपण जगापेक्षा वेगळे आहोत. का? आपला जन्म का नाही बिहार मध्ये जन्मलो, का अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि तुर्किस्तानमध्ये, किंवा त्या इस्रायलने उद्ध्वस्त केलेला पट्टा गाझा, त्याच्यामध्ये का नाही जन्मलो. परंतु त्या परमेश्वराने आपला जन्म इथेच का, काहीतरी पूर्वजन्मीच. त्याच्यामुळे जीवन व्यर्थ करू नका सगळ्यांनो. हात तरुण तोपर्यंत घ्या गडकोट फिरून, नाहीतर जाल मारून व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम करून. असेल आता जिजाऊ मासाहेब पुण्यात नाहीत, छत्रपती शहाजीराजे भोसले पुण्यात नाहीत. आम्हाला ते सगळं करावं लागेल आणि मग आम्हाला ही फळी निर्माण करावी लागेल. मग आमचा धर्म टिकेल. नाही तर काही दिवसाने आमच्या घरातल्या आया बहिणींना घरातून ओढून त्याच्यावर अत्याचार करणारे ते दिवस लांब नाही. ही परिस्थिती फक्त तुम्हाला दर्शवतोय. चुकत असेल तर सांगा. 4 वर्षाच्या मुली जसा असतो रायगड म्हणजे शिवरायांचं प्रेम कसं ते या इथे ऐकू. लवकर या. रायगडाची त्यांनी उंची बघितली. बाबा बाबा म्हणलं एवढा उंच. मग त्यांनी लिहिलं, तो लिहितो जापर साहित्य आणि शिवराज सुरेश की ऐशी सभा शुभ साजे, यो कवी भूषण जंपत हे लकी संपत्ती को अलकापती लाजे, ज्यामध्ये 3 हो लोक की दीपती ऐसो बडो गडराज विराजे, वारी पताल सी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे. तो म्हणतो वरून बघितलं तर खाली दिसणारा, जे खाली गावं दिसतात, जे खाली भाग दिसतो तर जणू काय पाताळ आहे असा दिसतो, आणि वर अमरावतीची, इंद्राची नगरी, कुबेराची नगरी अशी त्यांनी अमरावती तयार केली. कुणी? शिवाजी राजाने. पुढे तर म्हणतो दख्खन के सब दुग्ग जिती दुग्ग सहाय विलास, शिवसेवक शिवभूपती कियो रायगड वास. हा शिवसेवक शिवभूपती हा वास कशावर करतोय? निवास कशावर करतोय? रायगडावर. अखंड दुनियेसाठी शिवराय गेले असतील, परंतु तुम्हा मराठी माणसांसाठी आजही माझे शिवप्रभू रायगडावर आहेत. हा एक हात आणि हा एक हात, असे दोन्ही हात बाहू फैलावून हा रायरी सांगतो, या गड्यांनो माझ्याकडे या, माझ्याकडे या, मी तुम्हाला
तुमच्या शिवाजी महाराजांचा शेवटचा श्वास दाखवतो या माझ्याच अंगाखांद्यावर शिवरायांनी शेवटचा श्वास घेतला आणि जगदंब जगदंब म्हणत माझ्याच हृदयात सोडला तो श्वास मी शेवटच्या क्षणापर्यंत साठवलाय या बघायला या हा सांगतोय आम्ही येतो फक्त जय करून जातो शिवराय आम्हाला हा रायगड आमच्या हृदयात नाही उतरत रायगड म्हणजे फक्त फोटो सेशन नव्हे रायगड म्हणजे फक्त सेल्फ्या नव्हे रायगड म्हणजे तुमचं आमचं हृदय का शिवरायांनी रायगडाकडे बघितलं रायगडाने शिवरायांकडे बघितलं त्या चंद्रराव मोरेचा पाठलाग करत राजा आले आणि सभासद बकरकार येतो राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट गडाचे कडे चौतर्फा तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच पर्जन्यकाली कड्यावरील गवत उगवत नाही तोंडात ताशीव एकच आहे दौलताबाद म्हणजे आमचा देवगिरी चखोट गड करा परंतु उंचीने थोडका दौलताबादचे दशगुणी उंच गड पाहुणे राजे संतुष्ट झाले आणि म्हणले तख्तास हाच गड राखावा किंवा तख्तास हीच जागा राखावी इतकं प्रेम महाराजांनी शिवरायांना त्या रायगड श्रीमद रायगडला म्हणजे त्यावेळी रायरीला पाहिलं त्या रायरीने शिवरायांना पाहिलं आणि मग दोघांचा इशारा झाला शिवराय त्या रायरीला म्हणले मला तू आवडलास रे आवडलास मी प्रेम केलं आता तुझ्यावर तू मला आवडलास रायरी म्हणला राज तुम्ही सुद्धा मला आवडलं या राज या माझ्याकडे या मी तुम्हाला घेतो माझ्या बाहुपाशामध्ये या राज आणि माझा राजा रायरीवर गेले रायरीचा त्यांनी काय केला रायगड केला आणि मग 350 गडकोट असून सुद्धा 32 मानाचं सोनेरी सिंहासन डोक्यावर घेण्याचं भाग्य कोणाला मिळालं माझ्या रायगडाला मिळालं का कारण पहिल्या नजरेतच प्रेम जळलं होतं ना पहिल्या क्षणातच जळलं होतं ते प्रेम कोणी म्हणतो शिवरायांनी प्रेम नाही केलं हो शिवरायांनी सुद्धा प्रेम केलं एक प्रेम केलं सईबाई साहेबांवर एक प्रेम केलं जाऊ मासाहेबांवर आणि दुसरं प्रेम केलं या माझ्या श्रीमत श्री रायगडावर आणि मग आयुष्यातले सगळ्यात आनंदाचा क्षण समर्पित केला कोणासाठी आपल्या प्रेमासाठी कोणासाठी 6 जून 1674 मोठा आनंदाचा क्षण समर्पित केला या रायगडासाठी इतकंच नव्हे हमने तुमको देखा तुमने मुझको देखा आंखों ही आंखों में इशारा हो गया दिल दिया है जान भी देंगे ये सनम तेरे लिए असं आम्ही म्हणतो प्रेम करतो प्रेम करा शिवरायांसारखं करा आयुष्यातला मोठा आनंदाचा क्षण त्यालाच आणि 3/1/1680 आयुष्यातला शेवटचा श्वास सुद्धा निमश्री किती प्रेम करायचं मेल्यानंतर सुद्धा तिथंच राहावं इतकं प्रेम करणं वाईट नाही मित्रांनो आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमधून संपूर्ण रायगड सिरीज पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओज आपल्याला टप्प्याटप्प्याने पार्ट्स वाईज येणार आहेत तर सर्व व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत तर मित्रांनो नुकताच आपला वाघबीड पाहून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका भागामध्ये